नमस्कार. इन्फोमोटिव्हच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या शृंखलेमध्ये आपल्या सगळ्या जणांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मतदान संपलेलं आहे आणि विविध माध्यमं जी आहेत, न्यूज चॅनल, त्यांनी आपापल्या परीने एक्झिट पोल सुद्धा वर्तवलेले आहेत. त्यामुळे त्या विषयावरती आपण चर्चा करणार नाही. मात्र 6 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडी ज्या सशक्त आणि स्ट्रॉंग पॉइंटवरती होती, जवळपास 160 मतदारसंघामध्ये त्यांना लीड होता आणि त्यावेळेला जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्यांनी महायुतीला भुईसपाट केलं असतं. मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये अशी काय परिस्थिती बदलली आहे ज्यामुळे सत्तेचा जो लोलक आहे हा दोघा जणांच्या मध्ये फिरताना दिसतोय. तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याच्या अगोदर 2 वेगवेगळ्या घटना ज्या झालेल्या आहेत त्याबद्दल आपण बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे उभाटा शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत अमर पाटील, त्यांचा विजय हा धोक्यात आलेला आहे. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आमदार सुभाष देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि मागच्या 2 वेळेला त्यांनी सलग विजय संपादन केलेला आहे. प्रणिती शिंदे यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही वेळेला काँग्रेस हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावरती होता. एवढंच नव्हे तर हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने काँग्रेसचा होता. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते सुद्धा याच मतदारसंघामधून निवडून येत होते. आणि निवडणुकीच्या चर्चेच्या वेळेला संजय राऊत यांनी या जागेच्या बद्दल पुनर्विचार करू असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी परस्पर उभाठा शिवसेनेला ही सीट जाहीर केली आणि त्यांनी AB फॉर्म दिला. आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या उमेदवाराला AB फॉर्म दिलेला नाहीये आणि आघाडीचा धर्म पाळलेला आहे. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उभाठा उमेदवाराचा प्रचार करणार नाही. सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे ज्या वेळेला स्वतः सभा घेण्यासाठी गेले होते त्यावेळेला त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन केलं की तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः येऊन तुमच्यासाठी प्रचार केलाय आणि आता ती वेळ आहे ज्यावेळी तुम्ही आम्हाला मदत करायला हवी. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये खासदार प्रणिती शिंदे या तिथे मदत करणार नाहीयेत आणि त्यामुळेच तिथे भारतीय जनता पक्षाची सीट जी अँटी इन्कम्बन्सीच्या मुळे कदाचित धोक्यात आली होती, आता ती सीट एका प्रकारे सेफ झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वसई विरार पट्ट्यामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार हे सहजपणे निवडून येतात. हितेंद्र ठाकूर आपल्याला मदत करतील या विचाराने महाविकास आघाडींनी त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही. मात्र या 3 ठिकाणी युतीचे उमेदवार आहेत. मात्र डहाणूमध्ये असं झालंय की आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडावी यांनी मतदानाच्या 1 दिवस अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. एवढंच नव्हे तर त्यांनी मतदारांना जाहीरपणे सांगितलंय की मला मतदान करू नका. म्हणजे मतदान पत्रिकेवरती त्यांचं नाव येईल, त्यांची शिट्टी निशाणी सुद्धा येईल, मात्र त्यांनी युतीला हे मतदान करावं असं जनतेला खुलं आवाहन केलंय आणि युतीला इथे दुसरी सीट सुद्धा मिळू शकेल. म्हणजे मतदान सुरू होण्याच्या अगोदरच युतीकडे 2 जागा चालून आलेल्या आहेत असं दिसतंय. आता आपण 6 महिने मागे जाऊया. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश मिळालं होतं. मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये असं काय घडलं की महाविकास आघाडी आणि महायुती आता दोघंही समसमान पातळीवरती आलेले आहेत. तर याचा पूर्णपणे जर विचार केला तर 5 गोष्टी या ठळकपणे आपल्याला जाणवतात. यातला पहिला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाची लालसा. आदरणीय उद्धवजींना ज्या अपमानास्पदरित्या पदावरनं जावं लागलं होतं ते शल्य त्यांच्या मनामध्ये खोलवर कुठेतरी रुतलेलं आहे. मात्र झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हीच ती वेळ आहे असं समजून त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वतःला जाहीर करावं असं त्यांनी त्यांच्या ज्या महाविकास आघाडीचे इतर पक्ष होते त्यांना सांगितलं. मात्र त्यापैकी कोणीही त्यांना दाद दिलेली नाही. त्यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आणि त्यानंतर दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र त्यांनी कुणीही त्यांच्या या मागणीकडे लक्ष दिलं नाही. शेवटी असं ठरवण्यात आलं की ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. पण यातही एक मोठी गडबड अशी झाली की आपले जास्त आमदार जर निवडून यायचे असतील तर आपले जास्त उमेदवार उभे राहिले पाहिजेत आणि तिथूनच सत्तेची ओढाताण सुरू झाली.
संजय राऊत यांनी तिकीट वाटपामध्ये प्रचंड मोठा घोळ घातला आणि तिन्ही पक्षांना समान जागा हव्यात असं त्यांनी धोरण आखलं. वास्तविक ते धोरण अतिशय चुकीचं होतं. याचं कारण म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभावशाली आहे. मागच्या वेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते तर ते जेमतेम 54 जागांपर्यंत पोहोचले होते. यावेळेला हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतायत. नो डाऊट शरद पवारांनी प्रचंड ताकद लावलेली आहे, मात्र मुळातच त्यांचा पक्ष लहान असल्यामुळे त्यांच्या जागा जास्त येतील ही अपेक्षा धरणं अतिशय चुकीचं आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी प्रचंड अपेक्षा होत्या. वातावरण काँग्रेसच्या बाजूनीच झुकलेलं होतं. अशा वेळी शिवसेनेने त्यांच्यासाठी या जागा सोडायला हव्या होत्या, मात्र दोन्ही पक्षांना समान जागा असायला पाहिजेत असा हेका राऊतांनी धरला आणि त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाडा इथे काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा खूप कमी जागांवरती पाणी सोडावं लागलं. अर्थात काँग्रेसने सुद्धा या सगळ्या गोष्टीचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून तिथे काही ठिकाणी चुकीचे उमेदवार दिले आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे. खरं खोटं हे निकालाच्या नंतर आपल्याला लक्षात येईलच. मात्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी जर काँग्रेसला मोकळा हात दिला असता तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना त्यांना हव्या त्या जागा दिल्या असत्या आणि उर्वरित महाराष्ट्र मुंबईची जी उपनगरं आहेत ती आणि कोकण या ठिकाणी जर शिवसेनेने आपला जोर लावला असता आणि एकत्र महाविकास आघाडी म्हणून जर त्यांनी ही लढाई केली असती तर त्यांना निश्चितच निर्विवाद यश मिळालं असतं. मात्र मुख्यमंत्री पदाच्या लालसेने हे गणित थोडंसं बिघडलेलं आता तरी दिसतंय. महाविकास आघाडीच्या आणि खास करून शिवसेनेच्या विरोधात गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे मुत्सद्दीपणाचा अभाव. प्रत्येक वेळेला राडेबाज संस्कृतीने काम होत नसतं. काही वेळेला शांततेने आणि संयमाने प्रश्न हाताळायचे असतात. मात्र शिवसेनेमध्ये ही संस्कृती नसल्याचं दिसतं. शिवसेनेने 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा हाच अकराळपणा केला होता. त्यांनी सांगली या लोकसभा मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला एबी फॉर्म परस्पर देऊनही टाकला होता. तो उमेदवार तर निवडून आला नाही, उलट त्याचं डिपॉझिट जप्त झाला आणि त्याच्या विरोधामध्ये जो सशक्त उमेदवार होता तो अपक्ष म्हणून निवडून आला. नशीब तो काँग्रेसमध्येच राहिला, नाहीतर जर तो युतीमध्ये गेला असता तर कारणाशिवाय युतीचा एक खासदार वाढला असता. मात्र प्रत्येक वेळेला आक्रमकपणा दाखवण्याची गरज नसते ही गोष्ट शिवसेनेला अजून कळलेली नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून वेगळे झाल्याच्या नंतर खोके बोके एवढंच करत शिवसेना बसली. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडल्याबरोबर शरद पवारांनी डॅमेज कंट्रोलच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये घेतली. ते मतदारांना जाऊन भेटले, पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद सुरू ठेवला आणि आजच्या तारखेला जे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये सळो की पळो करून सोडलंय. या उलट एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एका खासदाराला उतरवलंय. मात्र शिवसेनेकडे एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एक नगरसेवक सुद्धा नाही. राजकीय मुत्सद्दीपणा काय आहे हे शरद पवारांकडनं त्यांच्याबरोबर राहून सुद्धा शिवसेनेला गेल्या 5 वर्षात शिकता आलेलं नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. वास्तवतेची जाण नसणं हा अजून एक मुद्दा शिवसेनेच्या प्रगतीच्या आड येतो. लोकसभेमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या. ज्यावेळी 3 पक्ष एकत्र लढतात त्यावेळेला तिन्ही पक्षांची ताकद ही वेगवेगळी असू शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची पाळंमुळं ही खोलवर रुजलेली आहेत. त्या मानाने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही ठराविक ठिकाणीच ताकदवर आहे. मात्र शरद पवार यांच्या त्या ताकदीचा काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फायदा होत असतो. तसा तो लोकसभेच्या वेळेला शिवसेनेला सुद्धा झालाय. मात्र तरी सुद्धा शिवसेनेला याच्यातून शहाणपण शेकता आलेलं नाहीये. त्यांनी काँग्रेसची बरोबरी करण्याचा जो प्रयत्न केलाय त्यामुळे शिवसेना तर मागे आलेलीच आहे. मात्र काँग्रेसच्या सुद्धा जागा कमी होताना यामुळे दिसतील आणि म्हणूनच आघाडी जी एका वेळेला अतिशय सशक्त वाटत होती आता तिला सत्तेचा तो 145चा आकडा गाठताना खूप मोठे कष्ट होणार आहेत असं दिसतंय. अजून एक महत्वाचं कारण मला जाणवलं ते म्हणजे काँग्रेसला जर जास्त जागा दिल्या असत्या तर होऊ शकतं की त्यांच्या जास्त जागा सुद्धा आल्या असत्या. आता युती आणि आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत
आणि हे जरी खरं असलं तरी मात्र प्रत्यक्ष निकालाच्या नंतर हे 6 पक्ष म्हणून वेगवेगळे गणले जाणार आहेत आणि ज्या वेळेला कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळत नाही अशा वेळेला नियमानुसार राज्यपाल जे आहेत ते सगळ्यात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेचं आमंत्रण देत असतात. आता असं बघा की समजा महायुती ही 120 जागांवरती येऊन अडकली आहे आणि त्याच वेळी महाविकास आघाडी त्यांच्यापेक्षा 10 जास्त जागा म्हणजे 130 पर्यंत येऊन अडकली आहे. तर अशा वेळेला भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याच्यामुळे राज्यपाल त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात आणि एकदा का भाजप आणि युती हे सरकार बनवतंय असं दिसलं असतं तर मग जे उरलेले अपक्ष किंवा बंडखोर किंवा छोटे पक्ष आहेत त्यांना भाजप आणि खास करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर आपल्याकडे घेऊन हे सरकार ते बनवू शकतील. मात्र शिवसेनेने जर काँग्रेसला मोकळा हात दिला असता तर काँग्रेसच्या होऊ शकतं की कदाचित भारतीय जनता पक्षापेक्षाही जास्त जागा आल्या असत्या. तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला सगळ्यात पहिल्यांदा सरकार स्थापनेचं आमंत्रण मिळालं असतं. मात्र ही महत्वाची बाब तिकीट वाटपामध्ये बहुधा चाणक्य असणाऱ्या राऊत साहेबांच्या नजरेतून सुटली असायची दाट शक्यता आहे किंवा त्यांना असं वाटलं असेल की महाविकास आघाडी एकट्याच्या जीवावरती 160चा आकडा पार करेल. मात्र हा आत्मविश्वास आहे का अति आत्मविश्वास हे निवडणुकीच्या निकालाच्या नंतर म्हणजेच शनिवारी कळेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री याहीपेक्षा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असं जर धोरण शिवसेनेने पहिल्यापासून ठरवलं असतं तर होऊ शकलं असतं की काँग्रेसच्या जास्त जागा आल्या असत्या. मात्र सत्तेचा जो लोलक आहे तो आधांतरी असता तर चाणक्य शरद पवारांनी नक्कीच छान पद्धतीने खेळी केली असती आणि विजय आपल्याकडे खेचून आणला असता. मात्र ही संधी शिवसेनेने गमावलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाढलेलं मतदान. अर्थात या मुद्द्याचा युती आणि आघाडी दोघांनाही फायदा होण्याची दाट शक्यता आहे. सर्वसाधारणपणे असं बघितलं जातं की सरकारवरती जर लोकांचा रोष असेल तर तो मतपेटीच्या द्वारे बाहेर काढला जातो आणि म्हणूनच मताचं प्रमाण जे असतं ते वाढलेलं असतं. मात्र हा नियम नव्हे अशा प्रकारचं समजण्यात येतं. देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलंय की ज्या वेळेला मतदान जास्त होतं तर ते भारतीय जनता पक्षाला होतं. संघाची लोक क्रियाशील पद्धतीने काम करत होती. आमची लाडकी बहीण योजनेला प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदानाच्या निमित्ताने मिळालेला आहे. मात्र हे सगळे ठोकताळे आहेत. प्रत्यक्ष काय झालंय हे आपल्याला निकालाच्या नंतरच समजणार आहे. पण काहीही म्हणा, यावर्षीची निवडणूक ही अतिशय रंगतदार झालेली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशा दोन शक्तींमध्ये ही उत्साह आणि उत्कंठा वाढवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीचे जे निकाल आहेत ते आपल्या सगळ्यांना चकित करणारे असतील आणि आपण सगळेजण त्या निकालाकडे खूप डोळे लावून बसलेलो आहोत. मात्र जाता जाता एका गोष्टीचं कौतुक आपल्याला करावंच लागेल आणि ती गोष्ट म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. ज्या पद्धतीने त्यांनी ही यंत्रणा राबवली आहे, त्यांचे कर्मचारी, पोलीस दल आणि जे सहकारी आहे त्या सगळ्या जणांना मी धन्यवाद देतो. ही जी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे ना, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे निवडणूक आयोगाला आहे, त्यांच्या शिस्तबद्ध कारभाराला आहे. काही जण कुटुंबियांच्या पासून सुद्धा दूर आहेत आणि प्रत्यक्ष निकाल जाहीर होईपर्यंत हे सगळेजण तिथे मेहनत घेणारे आहेत आणि म्हणूनच इन्फोमोटिव्ह चॅनेलच्या वतीने या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं, निवडणूक आयोगाचं, पोलीस यंत्रणेचं मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलच्या वतीने त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तर मंडळींनो, हा भाग मी इथेच थांबवतोय. आपल्या सगळ्यांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागलेली आहे आणि येत्या शनिवारी दुपारपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार यातलं चित्र अतिशय स्पष्ट झालेलं असेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.